मित्रांनो, आपल्याला स्पर्धा परीक्षामध्ये नेहमी एका एककाचे रूपांतर दुसऱ्या एककामध्ये करणे अशा प्रकारचा प्रश्न येत असतो। तर अशा प्रकारचे प्रश्न आपण काय आहे की बरेच पाठ केलेला असते की उदाहरणार्थ काय केलं असते 10 डेसिमीटर बरोबर 1 मीटर असं आपण केलेलं असतं आहे का नाही। त्याच्यानंतर 100 सेंटीमीटर बरोबर 1 मीटर, त्यानंतर 1000 मीटर म्हणजे 1 मीटर। तर अशा पद्धतीने आपण पाठ करून ठेवलेला असते, परंतु आपण जे काही पाठांतर केलेलं आहे तसा प्रश्नच विचारला जात नाही। एखाद्या वेळेस काय म्हणतात की 27 मिलीमीटर बरोबर किती मीटर। मग असे जर प्रश्न जर आले तर आपण नेमकं काय करायचं, मग तसं तर आपण पाठ केलेलं नसते। तर यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण एक तुम्हाला अशी ट्रिक सांगणार आहे की कुठल्याही एककाचं रूपांतर कुठल्याही एककामध्ये जरी करायचं असेल तरी ते तुम्हाला एकदम करता येईल किंवा लवकरच करता येईल आणि या ट्रिक नुसार ते आपल्याला करता येईल। तर आज आपण ही ट्रिक बघणार आहोत। तर वेळ न घालता आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। बघा काय आहे की मिली, आता इथे काय लिहिलेलं आहे, मी मिली लिहिले, सेंटी लिहिले, डेसी लिहिले। तर हे मिली म्हणजे काय, या मिलीचं मीटर बी होईल आहे का नाही, या मिलीचं लिटर बी होईल आणि मिलीचं ग्रॅम बी होईल। म्हणजे हे जे मीटर, लिटर आणि ग्रॅम जे आहे का नाही, या मिलीचं मीटर बी होईल मिलीमीटर, मिलीलिटर, मिलीग्रॅम, सेंटीमीटर, सेंटीलिटर, सेंटीग्रॅम, डेसिमीटर, डेसिलिटर, डेसिग्रॅम अशा पद्धतीने होईल आहे का नाही। आणि इकडे काय होईल, इथं डेका लिहिले ना, तर मग डेकामीटर, डेकालिटर, डेकाग्रॅम, त्यानंतर हेक्टोमीटर, हेक्टोलिटर, हेक्टोग्रॅम आणि किलोमीटर, लिटरला घनलिटर म्हणत असतात किंवा किलोलिटर असंही म्हणतात कधी कधी, आणि किलोग्रॅम या पद्धतीने हे होईल। तर पहा इथं काय आहे की म म्हणजे मिली, स म्हणजे सेंटी आणि ड म्हणजे डेसी। आणि इथे लिहिले मी म ल ग, म म्हणजे मीटर, ल म्हणजे लिटर आणि ग म्हणजे ग्रॅम। इकडे काय लिहिलंय DHK, डी म्हणजे डेका, एच म्हणजे हेक्टो आणि के म्हणजे किलो। या पद्धतीने आपण हे केलेलं आहे। तर मग आपल्याला आता इथं ही ट्रिक आपल्याला कशी लक्षात ठेवायची की म स ड म ल ग DHK ने दाखवली। म्हणजे आपण काय करू, इथे एक ट्रिकच घेऊन टाकू, मी म सड म ल ग DHK ने दाखवली। ठीक आहे, अशी आपली ट्रिक आहे। मग आता हे समजा एकाचं रूपांतर आपल्याला एकामध्ये करायचं आहे, तर या ट्रिक नुसार आपल्याला ते करता येईल। पण यासाठी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, युपीचा डास। आता युपीचा डास काय, यू म्हणजे उजवीकडे आणि पी म्हणजे पॉइंट। म्हणजे ज्यावेळेस आपण उजवीकडे जात असू त्यावेळेस आपल्याला पॉइंट द्यायचा आहे, आणि डा म्हणजे डावीकडे आणि स म्हणजे शून्य। आपल्याला डावीकडे जर जात असू तर आपल्याला शून्य द्यायचं आहे। तर आता आपण सुरू करू किंवा एका एककाचं रूपांतर दुसऱ्या एककामध्ये आपल्याला कसं करायचं। आता पहा, तुम्हाला जर म्हणले किंवा 270 किलोमीटर 270 किलोमीटर बरोबर किती सेंटीमीटर। ठीक आहे, आता काय करायचं की ज्यावेळेस असं 270 किलोमीटरचं आपल्याला सेंटीमीटर करायचं आहे किंवा 270 इथं सेंटीमीटर दिली, इथं किलोमीटर दिलं, म्हणजे एका एककाचं रूपांतर आपल्याला दुसऱ्या एककामध्ये करायचं आहे। तर करायचं काय की हे 270 तर 270 लिहून टाकायचं जशाल तसे। आता किलो कुठे दिसते आपल्याला, किलो आपल्याला इथं दिसते, ठीक आहे, किलो। आणि आपल्याला रूपांतर कशात करायचे, सेंटीमीटर मध्ये रूपांतर करायचं। सेंटीमीटर कुठे दिसते, सेंटी कुठे दिसायला, इथं दिसायला आहे का नाही। म्हणजे काय करायचं आपल्याला, किलो पासून या सेंटी पर्यंत यायचं। मग आता किती हे यालो आपण, किती स्थान सोडायलो, 1 2 याला धरायचे, 3 4 आणि 5 यालो, म्हणजे 5 घर आपण इकडे आलो किंवा 5 स्थान सोडून इकडे आलो आपण आहे का नाही। म्हणजे पहा, या किलोमीटर पासून 1 2 3 4 आणि 5, मग 5 पर्यंत आलो तर कोणीकडे चाललो आपण, डावीकडे चाललो। मग डावीकडे जर जात असेल तर काय करायचं, या अंकावर आपल्याला शून्य द्यायचे। किती शून्य द्यायचे, जितके अंक जितके स्थान आपण डावीकडे आलो तितके, किती आलो 5, मग याच्यावर 5 शून्य द्यायचं, 1 2 3 4 5 आणि त्याच्या समोर सेंटीमीटर लिहून टाकायचं, सेंटीमीटर। लक्षात यायला का आपण काय करायला ते बघा। आता इथे काय केलं आपण, 270 किलोमीटरचे सेंटीमीटर केले, तर 270 चे सेंटीमीटर किती व्हायला, तर 270 चे सेंटीमीटर किती व्हायला, तर 2,70,00,000। ठीक आहे, 2,70,00,000 सेंटीमीटर आहे। जर असा जर प्रश्न आला तर हा आपण पाठ केलेला नसतो, परंतु आपल्याला या ट्रिकने हे पाठ करता येईल। फक्त तुम्हाला मसड मलग DHK ने दाखवली हे ट्रिक पाठ करावं लागेल। आणि दुसरं युपीचा डास, यू म्हणजे उजवीकडे आलं की पॉइंट आणि डावीकडे गेलं की शून्य। लक्षात आलं। त्याच्यानंतर पहा, आता तुम्हाला जर म्हणलं की
7570 मिलीमीटर मिलीमीटर म्हणा किंवा मिलीग्रॅम म्हणा, याच्यातलं काही म्हणता येते आपल्याला. मिलीग्रॅम बरोबर किती किलोग्रॅम. ठीक आहे, किती किलोग्रॅम. मग आता काय की मिलीपासून काय करायचं आपल्याला, किलोकडे जायचं. मग अगोदर काय करणार आपण, दशांशाची संख्या लिहिणार म्हणजे 7570 आणि त्या कुठपर्यंत जाणार, किलोपर्यंत. म्हणजे 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजे आता आपण काय केलं की 6 ठिकाणी तिकडे गेलो किंवा 6 अंक आपण तिकडे गेलो. तर 6 अंक कोणीकडे गेलो, आता उजवीकडे गेलो. काय करायचं, पॉईंट द्यायचा म्हणजे काय करायचं, 6 अंक सोडून पॉईंट द्यायचा. मग किती आहे हा, 1 2 3 4, 5वा अंक नाही म्हणून 0, 6वा अंक नाही म्हणून 0, इथं पॉईंट द्यायचा. म्हणजे इतकं काय झालं, हे किलोग्रॅम. म्हणजे 7570 मिलीग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम, तर 0.007570 एवढं किलोग्रॅम एवढं झालेलं आहे. आणि शेवटचा 0 आपण काढला तरी चालते, एखाद्या वेळेस पर्यायामध्ये हेच उत्तर असतं 757, ठीक आहे ना. म्हणजे 0.00757 इतकंच उत्तर असू शकते, कारण उजवीकडच्या शून्याला काही महत्व नसते. तर या पद्धतीने आपल्याला म्हणजे याचं रूपांतर दुसऱ्या याच्यामध्ये आपल्याला करता येते. दुसरे उदाहरण पाहू आपण, या सेंटीग्रॅम किंवा काय डेकाग्रॅम. म्हणजे समजा तुम्हाला जर म्हणलं की 72 डेका लिटर म्हणू. आता 72 डेका लिटर बरोबर किती सेंटीलिटर. मग आता 72 अगोदर ते 72 लिहून टाकायचे. डेका कुठे पाहायचा, डेका कुठे आहे, इथं आहे. आणि डेकापासून कोणकडे जायचं आपल्याला, सेंटीकडे. सेंटी कुठे आहे, इथं आहे. किती, 1 2 3 आपण अंक सोडून इकडे आले. तर काय करायचे, 3 सोडून पॉईंट द्यायचे. डावीकडे जायचं 0, तर 3 0 द्यायचे. 1 2 3 आणि काय लिहायचं, सेंटीमीटर. म्हणजे पहा, आता या आपल्याला 72 डेका लिटरचं रूपांतर आपल्याला सेंटीलिटर मध्ये जर करायचं असेल तर 72,000 सेंटीलिटर असं त्याचं रूपांतर होईल. जर हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघितला आणि हे जर तुम्ही व्यवस्थित पाठ केलं, एवढंच फक्त पाठ करायचं आहे आपल्याला. असं जर पाठ केलं तर कुठल्याही एककाचं रूपांतर कुठल्याही एककामध्ये आपल्याला करता येते. काही एकक आपल्याला इथं दिसत असतील तर ते एकक तुम्ही पाठ सुद्धा करू शकता आणि त्याचं रूपांतर, एकाचं रूपांतर दुसरीकडे आपल्याला करता येतं का नाही किंवा बरोबर आहे का नाही हे तपासून सुद्धा पाहू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.